श्री स्वामी समर्थ. तुमच्या सहनशक्तीचा अंत आता झाला आहे. 7 ते जानेवारी 15 दरम्यान कर्क राशीच्या नशिबात असा स्फोट होईल की जगाचे डोळे विस्फारून राहतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 7 जानेवारी ते जानेवारी 15 हा आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आतापर्यंत तुम्ही खूप सोसले, मनातल्या वेदना, डोळ्यातल्या स्वप्नांआड लपवून तुम्ही शांत राहिलात. पण गुरुजी सांगतात की आता ती वेळ आली आहे जेव्हा तुमचे हे मौन इतिहास घडवेल. नियतीने तुमच्यासाठी असा काही सापळा रचला आहे की तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना आता पळता भुई थोडी होईल. हे 7 दिवस साधे नसून तुमच्या आयुष्याला आधी आणि नंतर अशा 2 भागांत विभागणारे एक भयानक पण सकारात्मक वळण ठरणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या राशीवर एक अद्भुत प्रभाव पडणार आहे. गुरुजींच्या मते या काळात 5 असे चमत्कारिक बदल घडतील जे विज्ञानाच्या पलीकडचे असतील. पैशांचा अचानक येणारा ओघ, शत्रूंची होणारी हार आणि तुमच्या आतून निर्माण होणारा आत्मविश्वासाचा स्फोट हे केवळ योगायोग नसून ती दैवी शक्तीची प्रचिती असेल. ज्या दरवाजांवर तुम्ही वर्षानुवर्षे टकटक करत होता ते दरवाजे आता स्वतःहून उघडणार आहेत. स्वतः देवही क्षणभर थांबून तुमचे हे बदलणारे भाग्य बघतील. इतका शक्तिशाली हा काळ असणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हा संदेश फक्त निवडक आणि नशीबवान लोकांसाठीच आहे. 7 ते जानेवारी 15 दरम्यान तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल किंवा असा एक फोन येईल जो तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकेल. मग ते नात्यांमधील दुरावा संपणे असो किंवा रखडलेली कामे मार्गी लागणे, स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या नशिबावर विजयाचा शिक्का मोर्तब होणार आहे. सावध रहा आणि प्रत्येक संधीवर लक्ष ठेवा, कारण चमत्कार तुमच्या अगदी दारात उभा आहे आणि या विजयाचा आवाज संपूर्ण जगात घुमणार आहे. जातकांनो, गुरुजीने केलेल्या विशेष भविष्यवाणीनुसार 7 जानेवारीपासून तुमच्या सहनशक्तीचे फळ मिळण्यास प्रत्यक्ष सुरुवात होईल. कारण आजवर तुम्ही जो अपमान, अन्याय शांतपणे सहन केलाय त्याचे उत्तर आता केवळ शब्दात नाही तर तुमच्या प्रगतीतून मिळणार आहे. गुरुजी सांगतात की ज्यांनी तुम्हाला आजवर कमजोर समजून दुर्लक्ष केलं किंवा तुमच्या परिस्थितीवर हसले, त्यांना आता तुमच्या यशाचा असा धक्का बसेल की त्यांची झोप उडेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे हे मौन आता केवळ एक शांतता राहिली नसून तो एका मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा आहे. कारण गुरुजीच्या मते ज्या काळात तुम्ही शांत होता त्या काळात प्रत्यक्ष स्वामी तुमच्या भविष्याची आखणी करत होते. आणि 7 ते 8 जानेवारीला तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील की तुमच्यातील सूट घेण्याची भावना सुद्धा संपून जाईल. त्याऐवजी विजयाचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकेल आणि तुमच्या मौनामध्ये आता शत्रूच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, 7 ते 15 जानेवारी या दरम्यान आकाशात अशा काही दुर्मिळ ग्रहाच्या हालचाली सुद्धा होतील ज्या दिवशी तुमच्या राशीसाठी राजयोग सक्रिय होणार आहे. गुरुजी सांगतात की शनिदेव स्वराशीतील जी उपस्थिती व गुरुची शुभदृष्टी यामुळे नशिबाचे चाक आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार. हा काळ असा असेल की जिथे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून अडकून पडला होतात तिथे आता रस्ते आपोआप मोकळे होतील. दैवी शक्ती तुम्हाला पैशाकडे ओढून येईल. त्यासोबतच गुरुजीचे स्पष्ट संकेत असाही आहे की नशिबाचे बदल इतके वेगवान आकर्षणीय असतील की खुद्द देवसुद्धा क्षणभर थांबून तुमचे भाग्य निहाळतील. 7 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान ग्रहाची ही अजब युती तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःखाचा काळ कायमचा संपवणारी आहे. त्यामुळे ज्या काळात तुम्हाला मिळणारी एखादी छोटी संधी किंवा आलेला एखादा फोन कॉल तुमच्या संपूर्ण भविष्याचा नकाशा बदलून टाकणारी आहे. त्यामुळे विसरू नका. कर्क राशीच्या जातकांनो, आठवडा तुमच्यासाठी केवळ नशिबाचा नाही तर स्वामीच्या हस्तक्षेपाचा काळही आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा देव व नशीब एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. आजवर तुम्ही एकटे होतात असे तुम्हाला वाटत असेल, पण या नशिबाच्या प्रवासात तुम्ही स्वतः तुमचे सारथी बनले आहात. हे 2 भाग तुमच्या विजयाची केवळ नांदी नाही तर घरात चमत्कार तर आता सुरू होणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या विरुद्ध रचलेले कट कारस्थान आता त्यांच्यावरच उलटणार आहे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या आयुष्यात कुबेराचा खजिना सुद्धा उघडणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजीने केलेल्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यात तुमच्या विरुद्ध गुप्तपणे डाव रचणाऱ्या लोकांचा आता काळ जवळ आलाय. आणि आजवर ज्याने तुमच्या पाठीमागे तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुमच्या प्रगतीत खोडा घेतलाय त्या शत्रूला आता स्वामीच्या दरबारातून न्याय मिळणार आहे. गुरुजी सांगतात की तुम्हाला सूट घेण्यासाठी हात वर करण्याची गरजही पडणार नाही. कारण या काळात प्रत्यक्ष दैवी हस्तक्षेप होणार असून तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत.
कर्क राशीच्या जातकांनो, त्यामुळेच 9 ते 10 जानेवारीच्या दरम्यान अशा काही घटना घडतील की तुमच्या आयुष्यात अविश्वास दाखवणारे लोक सुद्धा आता तुमच्या समोर मान झुकवतील. गुरुजीच्या मते तर विजयाचा सत्याचा विजय होताना पाहणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा समाधानकारक क्षण असणार आहे. ज्यांनी तुम्हाला हिणवले, ज्यांना त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तुमचा सामाजिक सन्मान अचानक गगनालाही भिडेल. हा केवळ योगायोग नसून तुमच्या कष्टाला मिळालेले स्वामीचे फळ आहे. लक्षात ठेवा, कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजीने या आठवड्यातील सर्वात मोठा आनंदाला धक्का सुद्धा दिला आहे. तो म्हणजे अचानक धनलाभ होणे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान तुमच्या राशीवर असा काही कुबेर योग सक्रिय होतोय, ज्यामुळे तुमच्या तिजोरीतील रिकामेपणा आता कायमचा संपणार आहे. कोणालाही अपेक्षा नसताना जुनी अडकलेली रक्कम किंवा एखादा थांबलेला करार अचानक पूर्ण होईल आणि हा पैशाचा ओघ तुमच्या आयुष्यातील अनेक जुनी कर्ज किंवा चिंता एका झटक्यात मिटूनही टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत गुरुजी असे सांगतात की केवळ संपत्ती नसून स्वामीने दिलेला प्रसाद आहे. 11 जानेवारीच्या आसपास एखादी अशी मोठी संधी तुमच्याकडे चालून येईल, जी तुमच्या उत्पन्नाचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा करेल. आजवर पैशाच्या विवेचनेमुळे ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या, त्या आता त्यांच्या हक्काने तुमच्याकडे येतील. हा बदल इतका चमत्कारिक असेल की तुमच्या आजूबाजूचे लोकही तुमच्या संबंधीचे रहस्य शोधत राहतील. कर्क राशीच्या जातकानं, शत्रूची हार, लक्ष्मीची कृपा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणे हे तुमच्या भाग्योदयाचे लक्षण आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब किंवा दुबळे ठेवू शकत नाही. 7 ते 15 जानेवारीचा हा काळ तुमच्या नशिबाच्या विजयाचा आणि समृद्धीचा शिक्का मोडपत करणारा ठरेल. हा चमत्कार अनुभवण्यासाठी आता मनाची तयारी करा आणि स्वामीच्या नामाचा जप चालू ठेवा, कारण तुमच्या मनातील भीतीचा अंत आता होणार आहे. 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्यातील सुप्त शक्तीचा असा स्फोट होईल की हे जग सुद्धा पाहत राहील. कारण कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजीने दिलेल्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात हळवा कोपरा म्हणजे तुमची नाती यात अत्यंत स्वामी हस्तक्षेप करणार आहे. आजवरच्या नात्यामुळे तुम्ही रात्रभर रडलात किंवा ज्यांनी तुम्हाला ऐनवेळी एकटे सोडले, त्या नात्यामध्ये आता एक अकालनीय बदल होईल. गुरुजी सांगतात की गेलेली व्यक्ती पुन्हा आयुष्यात येणे किंवा जुन्या जखमावर प्रेमाची फुंकर घालणे असे चमत्कार 12 आणि 13 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला अनुभवास मिळतील. कर्क राशीच्या जातकांनो, नात्यामध्ये येणारा गोडवा हा केवळ एक बाह्य स्वरूपाचा नसेल, तर ज्यांनी तुमचे महत्व ओळखले नव्हते, त्यांना आता तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव होईल. गुरुजीच्या मते तर खोटे मुखवटे गळून पडतील आणि तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक उरतील जे तुमच्याशी लहानपणापासून जोडलेले आहेत. हा बदल तुम्हाला केवळ मानसिक शांती देणारा नाही, तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत देखील मोठी वाढ घडवून आणणार आहे. जी नाते तुम्हाला ओझे वाटत होते, तेच आता तुमची ताकदही बनतील. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं, गुरुजीने वर्तवलेला सर्वात मोठा बदल हा तुमच्या आत घडणार आहे, ज्याला ते आत्मविश्वासाचा प्रलयकारी स्फोट म्हणतात. 14 जानेवारीच्या आसपास तुम्हाला स्वतःमध्ये अशा एका ऊर्जेचा अनुभव येईल जी तुम्हाला आजवर कधी जाणवली नव्हती. ज्या संकटांना पाहून तुम्ही मागे हटत होता, त्या संकटाशी भिडण्याची जिद्द आता तुमच्यात निर्माण होईल आणि तुमच्या मनातील शंका आणि असुरक्षिततेची भावना आता कायमची भस्मसात होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की जेव्हा माणूस आतून मजबूत होतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला हरवू सुद्धा शकत नाही. कारण या 7 दिवसात तुम्हाला तुमचा स्वभाव इतका निर्भर होईल की तुमचे निर्णय घेण्याची पद्धत पाहून लोक थक्क सुद्धा होतील. मी हे करू शकतो का या प्रश्नाचे रूपांतर आता मी हे करणाऱ्याच्या विश्वासात होईल आणि हा आत्मविश्वास तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला एक वेगळीच उंची मिळवून देणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, नात्याचा आधार आणि अफाट आत्मविश्वास जेव्हा एकत्र मिळतात, तेव्हा अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. त्यामुळे गुरुजीच्या मते तर स्वामीने तुमच्यासाठी आखलेली योजना आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. कारण 15 जानेवारी येता येता तुम्ही एका नव्या शक्तिशाली रूपात जगासमोर याल आणि हा काळ तुमच्या भाग्योदयाचा पाया रचणारा ठरेल. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण स्वामीचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर आहे. त्यामुळे तुमच्या नशिबाचा वनवास आता संपेल आणि 7 ते 15 जानेवारी दरम्यान कर्क राशीच्या जातकांनो, प्रत्यक्ष स्वामी तुमच्या आयुष्याच्या भविष्याच्या विजयाचा शिक्का मारणार आहेत. गुरुजीने केलेल्या या महाभविष्यवाणीचा शेवटचा आणि सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट. गुरुजी सांगतात की 15 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नसेल, तर तो तुमच्या
विजयाचा राज्याभिषेकच असेल. कारण आजवर तुम्ही ज्या कठीण काळाचा सामना केलाय तो आता पूर्णपणे संपुष्टात येईल आणि या 7 दिवसाच्या शेवटी तुमच्या आयुष्यात अशा काही घटनाची मालिका पूर्ण होईल जी तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन ठेवेल जिथे आजवर कोणीही पोहोचू शकले नाही. कर्क राशीच्या जात कोण गुरुजीच्या मते तर हा काळ तुमच्या नशिबावर स्वामीच्या आशीर्वादाचा अंतिम शिक्का मोडपत करणारा असेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे देवाकडे साकडं घालत होतात त्या मागण्या आता पूर्णत्वास येतील. 15 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत तुम्हाला असा अनुभव येईल की तुमच्या आयुष्यातील सर्व विखुरलेले दुवे आता एकत्र येतील आणि हा केवळ एक बदल नसून तुमच्या कर्माचा स्वामीच्या कृपेचा एक संगम असेल जो तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब उजळून टाकेल. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत की हा बदल केवळ तुमच्यापुरता मर्यादित राहणार नाही तर तुमच्या विजयाचा आवाज संपूर्ण समाजात घुमणार आहे. ज्यांनी तुम्हाला हिणवले तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या भविष्यातील सर्व चिंता आता एका स्वामींनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या आहेत आणि हा तो काळ आहे जिथे कर्क रास ही जगासाठी एक आदर्श म्हणून समोर येईल. कर्क राशीच्या जात करून गुरुजी सांगतात की या 7 दिवसानंतर तुमचे आयुष्य आधी आणि नंतर अशा 2 स्पष्ट भागात विभागले जाईल. कारण तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, आजारपण आणि दारिद्र्याचा काळ आता भूतकाळात जमा होणार आहे. 16 जानेवारीला जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला एक नवीन जग, नवीन संधी, नवीन सामर्थ्य प्राप्त झालेले दिसल आणि हा स्वामींनी तुमच्यासाठी घडून आणलेला एक महाचमत्कार असेल जो केवळ तुमच्या अटळ श्रद्धेमुळे शक्य झालाय. कर्क राशीच्या जातकोन गुरुजींनी सांगितलेला हा विजयाचा सोहळा अनुभवण्यासाठी आता सज्ज व्हा. कारण हा काळ साध्या बदलाचा नाही तर तो तुमच्या नशिबाच्या पुनर्लेखनाचा आहे. स्वामीच्या नामाचा जप करा आणि चमत्काराचे स्वागत करण्यासाठी तुमचे हृदय मोठे ठेवा. लक्षात ठेवा जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा अशक्य ही शब्द तुमच्या कोशातून कायमचे निघून जातात. तुमच्या आयुष्यातील या सुवर्ण काळाची सुरुवात आता झालेली आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकरून आता केवळ मनातील भीती दूर करून चालणार नाही तर मी माझे नशीब स्वतःच्या हाताने बदलणार हा वज्र निश्चय करण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुमचा संकल्प ठाम असतो तेव्हा विश्वाची शक्ती तुमच्या मदतीला धावून येत असते आणि तुमच्या नवीन आयुष्याची संकल्पाची सुरुवात करण्यासाठी आता या क्षणी व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती भावनाने श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणपते नमः असं लिहा. तुमची एक कमेंट किंवा शब्द नसून तो स्वामीच्या दरबारात लावलेल्या तुमच्या श्रद्धेची हजेरी असेल. तुमच्या एका सकारात्मक पावलामुळे बाप्पा आणि स्वामी तुमच्या पाठीशी ढाल बनून सदैव उभं राहतील. नशिबाचे हे आगामी चमत्कार आणि गुरुजीचे मार्गदर्शन तुमच्याकडून चुकू नये, मिस होऊ नये त्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.